माणसाच्या देहाचा भरवसा नाहीये, माणूस कधी जाईल याची सुद्धा शाश्वती नाहीये. जिवंत उदाहरण आहे, आपल्या डोळ्यांनी पाहिलंय, कालची घटना आहे. या महाराष्ट्राचं काळीज, या महाराष्ट्राचं नेतृत्व कर्तृत्व करणारा एक व्यक्ती या महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे. ही पोकळी कधी न भरणारी आहे. आणि देवालाही चांगले माणसंच देवालाही आवडतात. जे माणसं चांगला महाराष्ट्र घडवतात, काहीतरी चांगलं कर्तृत्व करतात, चांगलं काम जे महाराष्ट्रामध्ये करतात, तीच माणसं या महाराष्ट्रातून आज चालली आहेत. अजितदादा पवार गेलेत आपल्यातून. अत्यंत अंतकरण पिळवून टाकणारी ही गोष्ट आहे. काळाचा महिमा काळाची जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे. आजही घुमतो सूर तुमचा कानी, श्रद्धांजली वाहताना येते डोळ्यात पाणी. चांगली माणसं या महाराष्ट्राला सोडून आज चाललेली आहेत. म्हणून सांगायचं एकच आहे, जीवन जगत असताना काही जरी नाही ना करता आलं दादा, एक चांगला माणूस म्हणून जीवन जगा. नाही पैसा कमवता आला तरी चालेल, नाही जमीन घेता आली तरी चालेल, पण खऱ्या अर्थानं आपण आपलं एक चांगला माणूस म्हणून जर जीवन जगलो ना, हीच आपली खरी आपल्या आयुष्याची संपत्ती असेल. म्हणून चांगलं जीवन जगा.